नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. काही वेळेला आपण पाहतो की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते जी तिच्यासाठी काही करायला तयार असते, तिची सावली बनून राहते. पण त्याच वेळी दुसरीकडे अशाही स्त्रिया असतात ज्यांच्या आयुष्यात लोक येतात, खूप जवळीक साधतात आणि अचानक कोणतंही कारण न देता दुरावतात किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करू लागतात. तुम्हाला कदाचित वाटत असेल की याचं कारण तुमचं सौंदर्य आहे किंवा तुमचं चांगलं वागणं किंवा कदाचित तुमची स्वयंपाक करण्याची कला. पण मनातून विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सर्व असूनही अनेकदा नाती टिकत नाहीत. याचं खरं कारण सौंदर्यात नाही तर पुरुषाच्या मानसिकतेत दडलेलं आहे. पुरुषाच्या मेंदूत एक असा सिक्रेट स्विच असतो, जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो पुरुष कितीही जवळ आला तरी मनातून तुमच्या प्रेमात पडत नाही. तो तुमच्याशी तासनतास बोलेल, तुमच्यासोबत फिरायला येईल, तुमचं कौतुकही करेल, पण त्याचं हृदय तुमच्याकडे कधीच पूर्णपणे सोपवणार नाही. मग असा कोणता अदृश्य बदल आहे जो एका पुरुषाला केवळ ओळखीच्या नात्यातून थेट आयुष्यभराच्या साथीदारापर्यंत घेऊन जातो? त्याला फक्त तुमचा चेहरा नाही तर तुमचं अस्तित्व त्याच्या आयुष्यासाठी अनिवार्य का वाटू लागतं? हे गुपित समजून घेण्यासाठी तुम्हाला पुरुषांच्या भावनांच्या त्या खोलवर जावं लागेल, जिथे शब्द नाही तर मानसशास्त्र काम करतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका धक्कादायक सत्याचा उलगडा करणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या नात्याकडे बघण्याचा आणि पुरुषांना समजून घेण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून जाईल. हा सस्पेन्स आता जास्त काळ टिकणार नाही, कारण आपण अशा एका शॉकिंग ट्रूथच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जे तुमच्या आयुष्यातील नात्याची कोडे कायमची सोडू शकते. हा बदल नेमका काय आहे आणि तो पुरुषाच्या मनात कसा घडवून आणायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे गुपित उलगडण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पुरुषाच्या दृष्टीने प्रेमाची व्याख्या आपण समजतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. चला तर मग त्या मुख्य कारणाकडे वळूया. अनेकांना वाटतं की जर आपण समोरच्या व्यक्तीसाठी खूप काही केलं, त्याला हवं नको ते पाहिलं तर तो प्रेमात पडेल. पण मानसशास्त्र सांगतं की पुरुष प्रेमात पडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिग्निफिकन्स, म्हणजे महत्त्व. जोपर्यंत एका पुरुषाला एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात आपण अनन्यसाधारण किंवा महत्त्वाचे आहोत असं वाटत नाही, तोपर्यंत तो आपलं हृदय कोणालाही देत नाही. इथे महत्त्वाचं असणं म्हणजे फक्त त्याचं असणं नाही, तर त्याच्या अस्तित्वाने तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो हे त्याला जाणवणं आवश्यक आहे. पुरुषाच्या बाबतीत त्याचं महत्त्व हे त्यांच्या उपयुक्तेशी जोडलेलं असतं. जर त्याला असं वाटलं की त्याची जागा कोणीही दुसरा पुरुष सहज घेऊ शकतो किंवा तुमच्या आयुष्यात त्याची काही विशेष गरज नाही, तर तो भावनिकरित्या कधीच गुंतणार नाही. त्याला तुमच्या आयुष्यातला हिरो बनायचं असतं, विजिटर नाही. जेव्हा तुम्ही त्याला अशी जाणीव करून देता की त्याचं तुमच्या आयुष्यात असणं हे तुमच्यासाठी किती मोलाचं आहे, तेव्हा तो नकळतपणे तुमच्याशी कायमचा जोडला जातो. ही भावना निर्माण करणं हीच खऱ्या प्रेमाची पहिली पायरी आहे. पण हे महत्त्व नक्की कशातून दिसतं हे केवळ शब्दातून सांगून होत नाही, तर ते तुमच्या वागण्यातून त्याला जाणवावं लागतं. पुरुषांना मुळातच प्रॉब्लेम सॉल्व्हर बनायला आवडतं. जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातील एखादी छोटी समस्या सोडवायला सांगता किंवा त्याचं मत घेता, तेव्हा त्याला असं वाटतं की तो तुमच्यासाठी काहीतरी मोलाचं काम करतोय. हीच ती वेळ असते जेव्हा त्याच्या मनात सिग्निफिकन्स बीज पेरली जातात. त्याला असं वाटायला हवं की जरी तुम्ही स्वतंत्र आणि सक्षम असाल तरीही त्याच्या मदतीने तुमचं आयुष्य अधिक सोपं आणि सुंदर होते. अनेकदा स्त्रिया स्वतः इतक्या सक्षम असतात की त्या पुरुषाला कोणतीही संधीच देत नाहीत. पण मानसशास्त्रानुसार पुरुषाला जेव्हा असं वाटतं की त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तेव्हा तो नात्यातून भावनिकरित्या बाहेर पडू लागतो. त्याला तुमच्या आयुष्यात एक रिकामी जागा दिसली पाहिजे, जी फक्त तोच भरून काढू शकतो. ती जागा पैशाची नसेल, ती जागा शारीरिक गरजेची नसेल, तर ती जागा असेल त्याच्या अस्तित्वाची. जेव्हा एखाद्या पुरुषाला तुमची काळजी घेण्याची, तुम्हाला संरक्षण देण्याची किंवा तुम्हाला खऱ्या अर्थाने साथ देण्याची संधी मिळते, तेव्हा तो स्वतःला तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं समजू लागतो. ही भावना त्याच्या अहंकाराला सुकावणारी नसून त्याच्या भावनिक सुरक्षेसाठी गरजेची असते. एकदा का त्याला हे उमजलं की त्याच्या कष्टाचं, त्याच्या विचाराचं आणि त्याच्या उपस्थितीचं तुमच्या आयुष्यात मोल आहे, तेव्हा तो तुम्हाला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नाही. कारण जगात इतर कुठेही त्याला ती हिरोची भावना मिळणार नसते जी त्याला तुमच्याकडे
मिळते. त्यामुळे समोरच्याला प्रेमात पाडण्यासाठी स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही, तर फक्त त्याला त्याच्या हक्काचं आणि महत्त्वाचं स्थान देणं पुरेसं असतं. हीच ती मॅजिक लिंक आहे जी एका पुरुषाला आयुष्यभरासाठी तुमच्याशी बांधील ठेवते. पण नात्यात हे महत्त्व निर्माण होण्याआधी प्रत्येक गोष्टीची सुरुवात एका ओढीने होते. पण ही ओढ म्हणजे नेमकं काय? ते प्रेम आहे की निव्वळ क्षणिक आकर्षण? हे ओळखणं सर्वात मोठं आव्हान असतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग सुरुवातीला जी ओढ वाटते ते प्रेम नसतं का? ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला इतकी तीव्र भावना निर्माण होते ती खोटी असते का? इथेच आकर्षण आणि प्रेम यातील ती पुसट पण महत्त्वाची रेषा समजून घेणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आकर्षण हे स्वस्त असतं, पण प्रेम खूप महाग असतं. जेव्हा एखादा पुरुष तुमचं सौंदर्य पाहतो किंवा तुमच्याशी बोलताना त्याला उत्साह जाणवतो, तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन पाझरू लागतं. हे अगदी एखाद्या शोरूममध्ये मिळणाऱ्या फ्री सॅम्पल सारखं असतं, झटपट, सोपं आणि विनामूल्य मिळणारं. पण लक्षात ठेवा, हे प्रेम नाही, हे फक्त तुमच्याकडे पाहून मेंदूने दिलेली एक शारीरिक प्रतिक्रिया आहे. याला शास्त्रज्ञ लिझार्ड ब्रेनचा प्रतिसाद म्हणतात, जिथे फक्त प्राथमिक आकर्षण महत्त्वाचं असतं. या उलट प्रेम हे एखाद्या इमारतीच्या बांधकामासारखं असतं. तशी एक भक्कम इमारत उभी करण्यासाठी पाया खोदावा लागतो आणि एक एक वीट रचून ती पूर्ण करावी लागते. तसंच प्रेमही प्रयत्नांनी रचावं लागतं. आकर्षणासाठी फक्त एका नजरेची गरज असते, पण प्रेमासाठी त्या पुरुषाला त्याचा वेळ, त्याचे कष्ट आणि त्याची भावनिक गुंतवणूक तुमच्यात करावी लागते. जोपर्यंत एखादा पुरुष ही गुंतवणूक करण्याची तयारी दाखवत नाही, तोपर्यंत तो तुमच्यासाठी त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही. तोपर्यंत ती केवळ एक ओढ असते. अनेक स्त्रिया यात सुरुवातीच्या आकर्षणाला खरं प्रेम समजण्याची चूक करतात. त्यांना वाटतं की समोरची व्यक्ती आता त्यांच्यासाठी वेडी झाली आहे, पण प्रत्यक्षात तो पुरुष फक्त त्या रसायनाच्या प्रभावाखाली असतो. जेव्हा हे सुरुवातीचं आकर्षण कमी होऊ लागतं, तेव्हा नात्यातला फोलपणा समोर येतो आणि तिथेच नातं तुटतं. खरं प्रेम हे केवळ भावनांवर नाही, तर गुंतवणुकीवर टिकतं. जर तो तुमच्या नात्यात स्वतःला झोकून द्यायला तयार नसेल, तर समजा की त्याने अजून इमारतीच्या बांधकामाला सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे आकर्षणाच्या पलीकडे जाऊन तो नात्यासाठी काय करतोय हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. एकदा का आकर्षणाची लाट ओझरली की खरी परीक्षा सुरू होते. इथेच प्रश्न पडतो की सुंदर दिसण्यापलीकडे आणि गोड बोलण्यापलीकडे नक्की पुरुषांना स्त्रीकडून काय हवं असतं? हे आकर्षण जेव्हा शांत होतं, तेव्हा पुरुषाचा मेंदू एका इमोशनल सिग्नलचा शोध घेऊ लागतो. पुरुषाची मानसिकता ही पिढ्यानपिढ्या काहीतरी करून दाखवणे या सूत्रावर आधारित असते. मग ते युद्ध जिंकणं असो, एखादी वस्तू दुरुस्त करणं असो किंवा एखादी कठीण समस्या सोडवणं, या गोष्टीमधूनच त्यांना त्यांचं सार्थ्य वाटतं. नात्यातही त्यांना अगदी असंच काहीसं हवं असतं. त्यांना तुमच्याकडून केवळ वरवरचं कौतुक नको असतं, तर त्यांना तुमच्या आयुष्यात युनिक व्हॅल्यू म्हणजे एक विशेष मूल्य द्यायचं असतं. पुरुषांना अशा स्त्रीची ओढ लागते जी त्यांना केवळ एक चेहरा म्हणून किंवा गरज पूर्ण करणारं साधन म्हणून बघत नाही, तर एक व्यक्ती म्हणून त्यांचं महत्त्व ओळखते. जेव्हा एखाद्या पुरुषाला जाणवतं की तो तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी करत आहे ज्या जगात इतर कुणीही तुमच्यासाठी करू शकणार नाही, तेव्हा त्याच्या मेंदूत नात्याबद्दलची गंभीरता निर्माण होते. त्याला तुमची प्रत्येक समस्या सोडवणारा हिरो व्हायला आवडतं. मग ती समस्या गाडीतलं टायर बदलणं असो किंवा ऑफिसमधल्या तणावात दिलेला एखादा सल्ला असो. जेव्हा त्याला तुमच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा आदर आणि विश्वासाची भावना दिसते, तेव्हा त्याचं मन तिथेच स्थिरावतं. थोडक्यात सांगायचं तर पुरुषाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि अनिवार्य भाग बनायचं असतं. अनेकांना वाटतं की पुरुषांना फक्त स्वातंत्र्य हवं असतं, पण खरं तर त्यांना अशा व्यक्तीची साथ हवी असते जिच्या समोर ते आपले मुखवटे उतरून मोकळे होऊ शकतात आणि तरीही त्यांना कमी लेखलं जाणार नाही. जेव्हा त्याला खात्री पटते की तुमच्या सोबत असताना तो अधिक सामर्थ्यवान आणि महत्त्वाचा वाटतोय, तेव्हाच तो स्वतःला पूर्णपणे त्या नात्यात झोकून देतो. पुरुषाला नात्यात महत्त्वाचं वाटणं गरजेचं आहे हे खरं असलं तरी हे स्थान मिळवून देण्याच्या ओघात अनेक स्त्रिया नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे नातं जवळ येण्याऐवजी पुरुष भावनिकरित्या लांब पळू लागतो.
पुरुषांना प्रेमात पाडण्याच्या नादात स्त्रियांकडून होणारी सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे ओव्हर गिव्हिंग. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला न मागता अतोनात प्रेम, वेळ आणि सुविधा देता तेव्हा त्याला तुमचं कौतुक वाटण्याऐवजी ती एक सोय वाटू लागते. मानसशास्त्रानुसार माणसाला त्या गोष्टीची किंमत नसते जी विनासायास आणि गरजेपेक्षा जास्त उपलब्ध असते. जर तुम्ही त्याच्या प्रत्येक कामात मदत करत असाल, त्याला विचारण्याआधीच त्याच्या गरजा पूर्ण करत असाल, तर त्याचं तुमच्या नात्यातलं स्वारस्य संपू लागतं. त्याला वाटतं की हे सर्व तर एखाद्या हॉटेलमधील सेवेसारखं आहे ज्यासाठी त्याला स्वतःला काहीच कष्ट करावे लागत नाहीत. दुसरी महत्वाची चूक म्हणजे सततची टीका. पुरुषाचा स्वाभिमान त्याच्या सक्षमतेवर अवलंबून असतो. जर तुम्ही त्याला सतत तो कुठे चुकला, त्याने काय केलं नाही किंवा तो इतरांसारखा कसा नाही हे टोकून सांगत असाल, तर त्याला तुमच्यासोबत राहण्यात आनंद वाटणं बंद होतं. त्याला असं वाटू लागतं की तो एक कामगार आहे जो आपल्या कामात सतत नापास होतोय. ज्या ठिकाणी त्याला स्वतःची किंमत उरली नाही असं वाटतं, तिथून पुरुष आपलं मन काढून घेतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिप्लेसेबल एनर्जी. काही स्त्रिया पुरुषाला इतकं गृहीत धरतात की त्यांच्या वागण्यातून असं जाणवतं की त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तरी त्यांना काहीच फरक पडला नसता. जर त्याला तुमच्या आयुष्यात त्याचं स्थान खास आहे असं वाटलं नाही, तर तो नात्यात आपली भावनिक गुंतवणूक करणं थांबवतो. पुरुषांना नात्यात चॅलेंज आणि कम्फर्ट याचं एक योग्य मिश्रण हवं असतं. जर तुम्ही स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरून फक्त त्याच्यासाठीच जगू लागलात, तर तुम्ही त्याच्यासाठीच तुमचं आकर्षण गमावून बसता. स्वतःची स्वप्न, स्वतःचा वेळ आणि स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून केलेलं प्रेम कधीच दीर्घकाळ टिकत नाही. कारण ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत नसते, तिची किंमत पुरुषही करू शकत नाही. मग या चुका टाळून नेमकं असं काय करावं ज्यामुळे त्याच्या मनातील ती सिक्रेट स्विच ऑन होईल? यासाठी 3 अशा की ट्रिगर्सचा वापर करा. पहिली ट्रिगर म्हणजे त्याच्या कष्टाची साधी पण प्रामाणिक दखल घेणे. त्याला खूप मोठे पुरस्कार देण्याची गरज नाही, पण जेव्हा तो तुमच्यासाठी काहीतरी छोटं करतो तेव्हा तू हे केलंस त्यामुळे माझा दिवस सोपा झाला, किंवा मला तुझं हे करणं मनापासून आवडलं, एवढं म्हणणं ही त्याच्यासाठी खूप मोठी पावती असते. यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. दुसरा ट्रिगर म्हणजे त्याला तुम्हाला काहीतरी शिकवू देणं. पुरुषांना जेव्हा एखादी गोष्ट माहीत असते तेव्हा ती इतरांना सांगण्यात त्यांना अभिमान वाटतो. मग ते एखाद्या तांत्रिक गोष्टीबद्दल असो, नवीन गाण्याबद्दल असो वा एखाद्या समस्येच्या उपायांबद्दल. जेव्हा तुम्ही त्यांचं मत घेता किंवा त्याला मार्गदर्शन करायला सांगता, तेव्हा त्याच्या मनात सिग्निफिकन्सची भावना तीव्र होते. यामुळे त्याला वाटतं की तो तुमच्या आयुष्यात एक अनिवार्य व्यक्ती आहे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा ट्रिगर म्हणजे त्याच्या विचारांचा आदर करणे. तुमचा एखाद्या विषयावर मतभेद असू शकतो, पण त्याचं म्हणणं चुकीचं आहे असं न म्हणता तुझा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मी त्याचा आदर करते असं म्हणणं त्याच्या मेंदूत सुरक्षितेची भावना निर्माण करतं. जो पुरुष स्त्रीच्या जवळ सुरक्षित अनुभवतो तो तिची साथ कधीच सोडू शकत नाही. हे 3 ट्रिगर्स एखाद्या चावीसारखे काम करतात जे पुरुषाच्या हृदयाचे कुलूप कायमचे उघडू शकतात. खरं तर पुरुष दिसायला जरी गुंतागुंतींचे वाटले तरी ते भावनिक दृष्ट्या खूप साधे असतात. त्यांना फक्त एका अशा हक्काच्या जागेचा शोध असतो जिथे त्यांना महत्त्व मिळेल आणि जिथे त्यांच्या असण्याला अर्थ नसेल. नातं म्हणजे फक्त एकमेकांवर प्रेम करणं नाही, तर एकमेकांना इरप्लेसेबल म्हणजे ज्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही असे जाणीव करून देणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान राखून त्याला तुमच्या आयुष्यात योग्य स्थान देता तेव्हाच नातं खऱ्या अर्थाने बहरतं. लक्षात ठेवा, जो पुरुष तुम्हाला महत्त्वाची वागणूक देऊ शकत नाही तो तुमच्या प्रेमाच्या लायकीचाही नसतो. त्यामुळे आधी स्वतःची किंमत ओळखा आणि अशा व्यक्तीला साथ द्या जो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील राणी आणि स्वतःला तुमचा राजा समजेल. प्रेमाचा हा प्रवास सौंदर्याकडून सुरू होत असला तरी तो थांबतो फक्त आणि फक्त एकमेकांच्या महत्त्वावर. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.